एका सुंदर गावात एक लहान मुलगा राहत होता। नाव होतं आर्या। तो खूप हुशार, खोडकर आणि प्राण्यांचा मित्र होता। रोज तो जंगलात जाऊन आपल्या मित्रांशी टिंकू खार, मोती कुत्रा आणि चमकी फुलपाखरू खेळायचा। एके दिवशी गावावर काळे ढग दाटले, झाडं कोमेजली, पक्षी उडून गेले आणि गावातील लोक घाबरले। गावातील वयोवृद्ध म्हणाले, हा शाप आहे अंधाऱ्या जंगलाच्या राणीचा, तिचं जीवन रत्न हरवलं आहे। आर्याने ठरवलं, तो हे रत्न परत आणेल आणि गाव वाचवेल। तो आपल्या 3 मित्रांसह जादुई जंगलात निघाला। त्या जंगलात बोलणारी झाडं, उडणारे दगड आणि चमकदार नदी होती। पण जंगलाचं रक्षण करत होता एक भयानक जादूगार, कालदूत। पहिल्या दरवाजासमोर एक कोडं होतं, फक्त सत्य बोलणाऱ्यालाच पुढे जाता येईल। आर्याने सांगितलं, मला भीती वाटते, पण मी गावासाठी पुढे जातो। दरवाजा चमकून उघडला। थोड्या अंतरावर आर्याला अंधाऱ्या राणीचा दरबार दिसला। ती रागात म्हणाली, तू माझं रत्न का शोधतो आहेस लहान मुला? आर्याने शांतपणे उत्तर दिलं, कारण तुझ्या रागामुळे माझं गाव मरतंय, मी ते वाचवण्यासाठी आलो आहे। राणीचं मन पाघळलं। ती म्हणाली, रत्न आता माझ्या ताब्यात नाही, ते जादूगार कालदूताकडे आहे। आर्या आणि त्याचे मित्र त्या जादूगाराशी भिडले। मोती भुंकून त्याचा मंतर तोडतो, टिंकू झाडावरून उडी मारतो आणि चमकी प्रकाश फेकते। आर्या धैर्याने आरसा फोडतो आणि त्यातून जीवन रत्न बाहेर येतं। रत्नाचा प्रकाश पसरतो, जंगल पुन्हा जिवंत होतं। राणी हसते आणि म्हणते, तू दाखवलंस की खरं धैर्य मनात असतं, शक्तीत नाही। गावात सगळे आनंदात नाचतात। आर्या सगळ्यांच्या डोळ्यात नवा नायक बनतो। आर्यासारखा धैर्यवान व्हायचंय का? मग आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि दर आठवड्याला नवी जादुई गोष्ट पहा।